सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश, अलख निरंजन, गुरु गोरक्षनाथ महाराज की जय, गुरु बडे बाबा महाराज की जय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांचं यूट्यूब चॅनल दत्तछंद या चॅनलमध्ये अध्यात्म भवन या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे, दत्त महाराजांचे गुरुचरित्र पारायणाबद्दल माहिती, नवनाथ पारायणाबद्दल माहिती, त्याच्यानंतर स्वामी समर्थांबद्दल माहिती, पारायण कशी करायची याच्याबद्दल माहिती, देवींबद्दल माहिती, त्याच्यानंतर नवनाथ महाराजांबद्दल माहिती, ही सगळी आपल्याला या चॅनलवर मिळेल. आध्यात्मिक माहिती, आध्यात्मिक प्रगती कशी करावी याचं मार्गदर्शन महाराजांकडे केले जातं या चॅनलवर. तर अवश्य सगळ्यांनी, नवीन असेल त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील. आज मार्गदर्शन आहे वटपौर्णिमेचं. महाराज सांगत होते वटपौर्णिमेचं करायचंय, पण वेळ मिळत नव्हता. वटपौर्णिमा उद्या आहे. उद्या तारीख 29 जून 2026 या रोजी वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनींनी काय पाळायचं, काय नाही पाळायचं, त्याच्यानंतर गर्भवती महिला असतील त्यांनी काय पाळायचं, काय नाही पाळायचं, यावर आपण मार्गदर्शन करत आहोत. तर उद्या आहे वटपौर्णिमा. पौर्णिमा साधारण लागती आहे 3:06 पहाटे. आज लागते पहाटे, म्हणजे 29 तारखेची पहाट जी आहे 3:06 पहाटे पौर्णिमा चालू होतीये. ती संपणार आहे दुसऱ्या दिवशी 30 तारखेला पहाटे 5:36. कधी चालू होते? 3:06 चालू होतीये 28 तारखेला, म्हणजे 29 पूर्ण दिवसभर, 29 तारीख पूर्ण दिवसभर पौर्णिमा आहे. त्याच्यानंतर ती संपते 30 तारखेला पहाटे 5:36, 5:30च्या आसपास, 5:30 पावणे 6ला संपते. आता वटपौर्णिमेची पूजा कशी करायची? पूजा करताना एक लक्षात ठेवायचं, सुवासिनींनी झाडाच्या फांद्या अजिबात तोडायच्या नाही. हे अतिशय चुकीचं आहे. ही आपली संस्कृती, हा धर्म आपला सांगत नाही की झाडाच्या फांद्या तोडा आणि फांद्या तोडून त्याची पूजा करा, त्याचं पुण्य तुम्हाला लाभणार नाहीये. लक्षात घ्या. फांद्या तोडून उपवास करायचे याला काही अर्थ नाही. तुम्हाला जमत नसेल तर फक्त चित्र आणा, चित्र काढा, किंवा अष्टगंध आणि कुंकू, अष्टगंधाने पाटावर चित्र काढलं तरी चालेल, त्याची पूजा करा. किंवा प्रिंट असते, प्रिंट काढून त्याची पूजा करा झाडाची. पण फांद्या बिंद्या तोडू नका. आजकालची संस्कृती खूप वाढलेली, मला वेळ नाही, मला हे नाही, ते नाही, खूप कारण आहेत लोकांकडे, बायकांकडे. तसं भगिनींनी अजिबात करू नये. आता मी मार्केटमध्ये गेलो होतो, तर सहज एक जण दादा दिसले मला फांदी हे करताना, म्हणजे तर मला एक दादा दिसले, तर सहज विचारले, त्यांनी फांदी आणली होती तोडून. म्हटलं का हो, कितीला आहे फांदी? नाही, मी फांदी कितीला नाही आणली, मी तोडून आणली म्हणे. तर फांदी म्हणे तोडून आणली. बरं म्हणलं ठीक आहे, मी काहीच बोललो नाही. म्हणे माझी बायको म्हणे की 3.5 त्याला दोरे गुंडाळले तरी चालतात. हे तुम्ही का ठरवतात? माझं म्हणणं आहे, जो धर्म सांगतो 3.5 दोरे गुंडाळले ते 7 दोरे, 7 जन्म हा पती, पुढचा 7 जन्म हाच पतीला बाबा. पतीची सेवा ही सर्वात हे आहे, महत्वाची आहे. आणि म्हणजे विष्णूचे सुद्धा पाय लक्ष्मी, आपण बघितलं शेषनागावर विष्णू बसलेले आहेत, भगवान विष्णू, आणि त्याचे पाय ही लक्ष्मी दाबतीये. तर पतीची सेवा त्या दिवशी करावी, पतीचे पाय धुवावे, त्याच्यानंतर त्याचे पाय दाबावेत, आणि दाबल्यावर तुम्हाला म्हणजे काय त्याचं फळ आहे. पतीचे पाय दाबले की फळ मिळतं, आपल्याला चांगलं फळ मिळतं. पती आपण उगीच म्हणत नाही, पती परमेश्वर, परमेश्वरा समान पतीला मानलेला आहे. ती देवी आहेच आहे, ती जगत जननी आहे, त्यात शंका नाहीये. पण भगवान विष्णूचे पाय दाबताना आपण बरेच चित्रामध्ये पाहिलेलं आहे. तर विष्णूचे पाय स्वतः लक्ष्मी दाबत आहे. त्यामुळे आपण म्हणतो विष्णू सहस्त्रनाम हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बरोबरीने, किंवा व्यंकटेश स्तोत्र जेव्हा म्हणतो तेव्हा बरोबरीने श्री सूक्त हे का म्हणावं, तेवढ्यासाठीच म्हणायचं असतं. त्या दिवशी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण जास्तीत जास्त करता आलं तर करा, श्री सूक्त म्हणता आलं तर म्हणा. पूजेच्या वेळी काय काय करायचं? फांदी तोडू नका अजिबात. चित्र असेल चित्राची पूजा करा, आणि ते झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल दिवसभरात, तेव्हा वडाच्या झाडाला जाऊन
तुम्ही दोरा गुंडाळू शकता. आपल्याला आता तिथे गेल्यावर काय करायचं आहे सुवासिनींनी, दुसरी गोष्ट दिखाऊपणा करू नका. फोटोसाठी तुम्ही हे करत नाहीये, तुम्ही पतीचं दान मागताय त्याच्याकडे. वटसावित्रीची पूजा कशासाठी करतात हे सगळ्यांना माहिती आहे. आजकाल सगळ्या मालिकांमध्ये दाखवतात, सगळ्यांना कथा माहिती आहे, ती वेगळी सांगायची गरज नाहीये. तर पतीचं दान मागत असते ती सावित्री त्या वडाकडे, आणि आणि तुम्ही झाड तोडताय. जो लक्षात घ्या, झाड तोडतोय किंवा त्याची फांदी स्वतः तोडली आहे किंवा दुसऱ्याकडे तोडलेली आहे, त्याची फांदी ती घेतली तुम्ही, तर तो पापाचा धनी आहे. कारण महाराज नेहमी म्हणतात वड वड, लक्षात घ्या. स्वामी महाराजांचं एक वाक्य, वड वड मूळ पुरुष, वड मूळ पुरुष. याचा अर्थ काय? तिथं दत्त महाराजांचं वास्तव्य आहे, स्वामी आईचं वास्तव्य आहे. स्वामी महाराजांचं वडाच्या पारंब्या जशा वाढत जातात तसं नवऱ्याचं आयुष्य वाढत जात असतं. त्यामुळे त्या तोडायच्या कधीच नाही, त्याला खुंटायचं कधीच नसतं. आणि लोक उलट करतात. आजकाल संस्कृती सगळी विचित्र चाललेली आहे. त्यामुळे जे शास्त्र सांगते त्या शास्त्रानुसार जा, त्याचं फळ मिळेल तुम्हाला. नाहीतर या अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर त्याचं फळही मिळणार नाही, काहीच नाही. नुसतं करायचं म्हणून करू नका. सेवा काय करायची? सेवा मी सांगितली तशी व्यंकटेश स्तोत्र वाचा, गणपती अथर्वशीर्ष वाचा. आता त्यावेळेला तुम्हाला जर तिथे जाताना स्त्री वर्गाने गेल्यावर तिथे वडाला थोडंसं पाणी व्हायचं, दूध व्हायचं, त्याच्यानंतर थोडी फुलं व्हायची, उदबत्ती ओवाळायची. विड्याचं पान असेल तर ठीक आहे, नसेल तर कागद घेतला तरी चालेल. त्याच्यावर थोडंसं अक्षदा सुपारी ठेवायची, हळदी कुंकू व्हायचं, गणपतीची प्रार्थना करायची. त्याच्यानंतर आंबा असतो, एखादं फळ, दक्षिणा ठेवायची, फळ ठेवायचं, फळाला दोरा गुंडायचा. तो फळ नैवेद्य म्हणून त्याला दाखवायचं. त्या फळाला जो आंबा नेणार आहे तुम्ही, त्याला त्याचा नैवेद्य दाखवायचा. आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर हळदी कुंकू व्हायचं, त्याला नमस्कार करायचा आणि प्रार्थना करायची. जे तुमच्याकडे सामान आहे, म्हणजे कुठलं फणी वेणी, नंतर तुमच्या बांगड्या वगैरे, ह्या त्या सगळ्या घ्यायच्या. वस्पुतळा वस्त्र घ्यायचं, कापसाचं जे वस्त्र असतं त्याला वस्पुतळा वस्त्र म्हणतात. ते वस्पुतळा वस्त्र घ्यायचं, ते तिथं व्हायचं. आणि त्याच्यानंतर त्याला 7 फेऱ्या मारून पतीचं आयुष्य असंच वाढू देत 7 जन्मासाठी, आणि दीर्घायुष्य लागू देत पतीला, ही प्रार्थना वडाकडे करायची. आणि वरात लक्षात घ्या, येताना वडाच्या बुंद्याला, जो बुंद आहे त्याचं डोकं ठेवून किंवा नमस्कार करा त्याला, कारण तिथे साक्षात महाराजांचा वास आहे. गुरुचैत्रात सुद्धा वडाचं, पिंपळाचं, ह्याचं, अश्वत्थ वृक्ष ह्याचं महत्व दिलेलं आहे खूप. तर मूळ पुरुष आहे ते, म्हणजे दत्त महाराज स्वामी महाराजांचं मूळ पुरुष आहे. त्यामुळे तिथं नमस्कार करून डोकं टेकवून या, तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही. आणि जर तुम्हाला जमत नसेल तर फांदी न आणता घरी तुम्ही त्याची पूजा कशी करायची ते सांगतो. मुहूर्त काय आहे? मुहूर्त हा सकाळी, मुहूर्त सांगतो मी. मुहूर्त हा ब्राह्म्य मुहूर्त 4 ते सकाळी 4:45 एवढा ब्राह्म्य मुहूर्त आहे. ब्राह्म्य मुहूर्त म्हणजे हा देवतांचा मुहूर्त असतो. देवता स्वतः त्या मुहूर्तामध्ये येत असतात भेटायला. हा ब्राह्म्य मुहूर्ताचा काळ आहे. त्याच्यानंतर जो काळ चालू होतो तो पूजेचा काळ. पूजेचा काळ आहे सकाळी 8 वाजता ते सकाळी 10:30 पर्यंत हा चांगला काळ आहे. त्याच्यानंतर अभिजित काळ. अभिजित काळ मध्ये मध्य काळ असतो. तो अभिजित काळ जो आहे तो सकाळी 12 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, म्हणजे 12:15 ते 1च्या आसपास आहे. पण सूर्योदयापासनं दुपारी 12च्या आत तुम्ही पूजा करा, हे माझं सांगायचं आहे. जास्तीत जास्त करून सकाळी सूर्योदयापासनं 12च्या आतमध्ये. 12 नंतर किंवा 1, 2, 3, 4 इथं संध्याकाळी पूजा अजिबात करायची नाही. करायची तर 12च्या आतच करा, 12 नंतर पूजा करू नका शक्यतो. 1 वाजेपर्यंत अभिजित मुहूर्त आहे, तरी केली तरी चालेल. पण जास्ती करून जर अगदी जमत नसेल तर मग 1 पर्यंत केली तरी चालेल, घरचं आवरून वगैरे सगळं. आणि ज्यांना काहीच जमत नाहीये, जे नोकरदार वर्ग आहे त्यांना जमत नाहीये आता, तर चित्र आहे, चित्र आणा, चित्राची पूजा करा. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल दिवसभरात, तेव्हा मग दोरे गुंडाळा. चित्राला नाही, खऱ्या वडाला जाऊन पूजा चित्राची करायची, दोरे गुंडाळायचे तिथे वडाला जाऊन, असं करायचं. आणि जर तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष हे सगळं तिथं वडाच्या इथं जमलं नाही तर घरी येऊन तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हणा, त्याच्यानंतर श्रीसूक्त, व्यंकटेश स्तोत्र, एवढ्या 3 गोष्टी तरी रोज त्या दिवशी तरी म्हणा. गणपती अथर्वशीर्ष पहिले घ्या, व्यंकटेश स्तोत्र घ्या, आणि मग श्रीसूक्त घ्या. क्रम असाच ठेवा, व्यंकटेश स्तोत्र आणि
म्हणजे गणपती अथर्वशीर्ष, व्यंकटेश स्तोत्र आणि किंवा विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही म्हटलं तरी चालेल. आणि मग शेवटला श्री सूक्त म्हणा. आणि अशा प्रकारे तुम्ही पूजा करू शकता. मुहूर्त सांगितलेला आहे तुम्हाला कधीचा आहे. त्या दिवशी उद्याचा दिवस हा त्याच्या आपलं गुरुपौर्णिमाच डोक्यात आलं बघा, वटपौर्णिमेचा आहे. कारण आता गुरुची ओढ लागली म्हणलं गुरुपौर्णिमाच डोक्यात येते. तर अशा रीतीने तुम्ही करू शकता वटपौर्णिमा. गर्भवती ज्या महिला असतील त्यांना जमत असेल तर करा, आणि नसेल जमत त्यांना गर्भवती महिलांना तर घरच्या घरी चित्राची पूजा करा. अष्टगंधाने चित्र काढू शकता तुम्ही, किंवा एखादा चित्र जे आहे ते प्रिंट करून त्याची पूजा करा. आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल दिवसभरात तेव्हा संध्याकाळच्या आतमध्ये, त्यांच्यासाठी मुभा आहे फक्त, बाकीच्यांसाठी नाही. ते संध्याकाळ होण्याच्या आतमध्ये, सूर्यास्त होण्याच्या आतमध्ये तुम्ही दोरा गुंडवून येऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही वडाची पूजा करू शकता. अतिशयोक्ती करू नका. कुठल्याही गोष्टी साधी सोपी पूजा करा. त्याच्यात काही अवडंबर करायचं नाही, आणि जास्त करून फोटो सेशन हे ते ह्या गोष्टी टाळा. आपण बरेच बायका मी पाहिजे नट्टापट्टा करून जातात, फार दागदागिने घालून. अरे काय मिरवायचंय तुम्हाला? तुम्ही त्या वडाची पूजा करताय, त्याला विनवणी करताय का ते फोटो सेशनला जाताय? तसं अजिबात करू नका. आपल्या धर्माला, आपल्या शास्त्राला धरून राहा. एवढंच सांगण्याचं हे आहे मार्गदर्शन. तर झालेली सेवा महाराजांच्या रुजू करतो. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो नारायण.